मी हिंदुत्ववाद्यांचा खंदा समर्थक आहे. आणि मी आज गावोगाव जाऊन सांगतोय की जे जे हिंदुत्वासाठी झटतात, आज मला जेव्हा या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल एखादा माणूस जेव्हा गलिच्छ शब्द वापरतो, असं वाटतं जाऊन त्याच्या नरडीचा घोट घ्यावा. का तुम्हाला सांगू का, एकनाथरावजी शिंदे साहेबांमुळे ना त्या महाराष्ट्राच्या मातीतलं हिंदुत्व टिकलं. 2022 मध्ये जर एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला नसता, चांगल्या चांगल्या योजना महाराष्ट्रात राबवल्या नसत्या आणि महाराष्ट्रातली गावं पिंजून काढून हिंदुत्वाचा नारा दिला नसताना, तर 2024च्या विधानसभेला आपल्याला भगवा फडकलेला दिसला नसता. 2024ला जो भगवा फडकला, महाराष्ट्राच्या मातीत सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर एकनाथरावजी शिंदे साहेबांचा. मी आवर्जून माझ्या हिंदुत्ववादी सगळ्या तरुण भावंडांना सांगतो, मग ते कोणत्याही पक्षाच्या असू द्या, कोणत्याही संघटनांच्या असू द्या, त्या सगळ्या हिंदुत्ववादी भावंडांना सांगतो की बाकी नेत्यांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत राहतात. ठीक आहे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मांडतात. पण जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जर महाराष्ट्रातला एखादा माणूस चुकीचा बोलला तर महाराष्ट्रातला सगळा हिंदू खवळायचा, तसं पुढच्या काळात सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल झालं पाहिजे. दादा फार निष्कलंक व्यक्तिमत्व आहे हो. पुढच्या काळामध्ये हिंदू धर्मात जन्माला आलेल्या पोरांनी ना एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल चुकीचं बोललेलं सहनच नाही केलं पाहिजे. जसं बाळासाहेबांबद्दल बोललं सहन नव्हतं होत, आजही नाही होत. त्यांच्या पावलावर पावलं ठेवून जर एखादा कडवट हिंदुत्वाची भूमिका घेत असेल तर आपण सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा अपमान नाही सहन केला पाहिजे. अहो, मी कीर्तनकार असून जाहीर बोलतो, तुम्ही तर पक्षांमध्ये राव, तुम्ही डायरेक्ट लेबल लावून फिरता ना एकनाथराव शिंदे साहेबांचं. तुम्ही डायरेक्ट ना प्रसंगी गुन्हे अंगावर घ्यायला तयार पाहिजे, तुमची तयारी पाहिजे धर्मासाठी. उद्या एकनाथरावजी शिंदे साहेबांची ताकद वाढवणं म्हणजे भगव्या ध्वजाची ताकद वाढवणं.